तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे बघा मला हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कटचे 4 ब्लाऊज आहे. तर ते मला आज द्यायचे आहे आणि ते अर्जंट द्यायचे आहे. तर ते बघा मी ते कमी वेळात आणि पटकन अशी कटिंग कशाप्रकारे करून घेणार आहे आणि ही चारही ब्लाऊजची कटिंग मी कशाप्रकारे करणार तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण कमी वेळात ब्लाऊजची कटिंग कशी करावी हे या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर इथे बघा, सर्वात आधी मी इथे बघा जे साधे ब्लाऊज आहे, तर हे बघा हे साधे पीस आहे म्हणजे प्लेन पीस आहे आणि एक अस्तरचं ब्लाऊज शिवायचं आहे. म्हणजे इथे टोटल 4 शिवायचे आहे. तर मी इथे बघा हे जे तिन्ही प्लेन पीस आहे तर हे मी एकाला एक जोडून बघा याची एका साथ दोन ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे तर हे प्लेन ब्लाऊज आहे. तर या प्लेन ब्लाऊजला मी इथे मेजरमेंट घेऊन आधी कटिंग करून घेणार आहे, कारण की हे जे चारही ब्लाऊज आहे ते एकाच मेजरमेंटचे आहे. तर मी इथे बघा एक जी प्लेन ब्लाऊज आहे तर ते 80 सेंटीमीटर कापड आहे. तर मी यामध्ये हे शॉर्ट बाह्याचं हे ब्लाऊज कट करून घेत आहे. तर इथे बघा जे शोल्डर आहे ते मी इथे 5 इंच घेतलेलं आहे आणि पूर्ण लांबी मागच्या भागाची इथे मी 14 इंच आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा 15 इंच घेतलेली आहे. त्यानंतर मोंडा हा इथे 5.5 इंचचा घ्यायचा आहे आणि इथे जे चेस्ट आहे, जे छाती आहे ती इथे मी 34 इंच आहे. तर 2 इंच प्लस करून मी इथे बघा 10.5 इंच घेतलेली आहे. मी 8.5 इंच आणि इथे 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे इथे मी 10.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर गळा हा मी इथे 10 इंचचा घेतलेला आहे. अशा प्रकारे हे मेजरमेंट लावून घेतलेलं आहे. आता हे ब्लाऊजचे मागचा भाग मी इथे कट करून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनिटात या ब्लाऊजची कटिंग होणार आहे. तर बघा, जर इथे बघा इथे जे मागचे जे टक्स असतात त्या टक्स करण्यासाठी मी इथे वर 5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने 4 इंच वर मार्क करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मागच्या भागाची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता इथे बघा इथे समोरच्या भागाची मी इथे कटिंग करून घेणार आहे. तर इथे समोरच्या भागाची कटिंग करून घेण्यासाठी बघा इथे जो मागचा भाग मी कट केलेला आहे तोच यावर ठेवत आहे आणि इथे बघा समोरच्या साईडने जी आपली बंद बाजू असते तिथे अर्धा इंच अंतर सोडून तो मागचा भाग ठेवायचा आहे. त्यानंतर शोल्डर जेवढे आहे तेवढेच घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने लांबी 1 इंच वाढवायची आहे. त्यानंतर साईडला पण 2 इंच एक्स्ट्रा वाढवायची आहे, कारण आपल्याला तिथे टक्स द्यायचे असल्यामुळे 2 इंच एक्स्ट्रा लांबी वाढवायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे जो मोंडा आहे तो 5.5 इंचचाच घ्यायचा आहे आणि जी चेस्ट आहे तेवढीच घ्यायची आहे आणि 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोंड्याचा आकार द्यायचा आहे आणि समोरचा मोंडा हा 1 इंच घ्यायचा असतो, तर आणि मागचा 1.5 इंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा हे जे गळ्याचं अंतर आहे ते इथे मी 2.5 इंच घेत आहे आणि गळ्याची लांबी इथे बघा 7 इंच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि इथे बघा खालच्या साईडने आता इथे टक्स करण्यासाठी 3.5 इंच अंतर सोडायचं आहे. वरून डबल बघा तिथे 3 इंच असेल तर 1.5 इंच अर्ध घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे खालच्या साईडने 10.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे 2 ते 3 मिनटात बघा इथे मेजरमेंट लावून घेतलेलं आहे आणि इथे बघा हे जे समोरचा भाग आहे अगदी कमी वेळात कट करून होणार आहे. तर बघा अशा प्रकारे मेजरमेंट लावून घ्यायचं आहे आणि इथे हा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा हे जे अर्धा इंच मी वरच्या साईडने अंतर सोडलेलं आहे गॅपमध्ये, तर यासाठी सोडायचं आहे की हे जे बघा इथे जे खांद्यामध्ये काखेमध्ये झोल पाडायला नको यासाठी तिथे ते अंतर सोडायचं आहे आणि ते नंतर कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे हे जी कटिंग करून घेत आहे. तरी बघा वरच्या साईडचं पण अंतर कट करून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे बघा इथे काय करायचं आहे, तर बाही इथे उरलेल्या कापडमध्ये बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा कापड डबल भागामध्ये फोल्ड केलेलं आहे. त्यानंतर बाहीची लांबी घ्यायची आहे. तर इथे 4 इंचची बाही आहे, पण इथे मी तुरपाई करण्यासाठी 2 इंच अंतर सोडत आहे आणि इथे जी गोलाई आहे ती 6.5 इंच आहे, तर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्यानंतर जो मोंडा आहे तो गोलाईपेक्षा 2 इंच जास्त घ्यायचा असतो, तर इथे मी 2 इंच जास्त घेतलेला आहे आणि इथे जे मोंढ्याचा आकार देण्यासाठी 3 इंच अंतर सोडायचं आहे आणि अशा प्रकारे मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा ही जी बाहीची कटिंग ते होत आहे आणि दुसरी पण बाही अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे.
तर बघा फक्त 80 सेंटीमीटर कापडमध्ये हा 34 इंच साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मी इथे केलेली आहे. याच मापावरून मला आणखी 3 ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर ती कटिंग कशी करणार आहे तो पण व्हिडिओ मी नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकदम एका वेळेस 2 ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.